जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वाशिम या जिल्ह्यामधील बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नांचं विश्लेषण, जे प्रश्न आपल्याला 2026 या पेपरमध्ये विचारले गेले होते। तर आपण पाहूयात आपला पहिला प्रश्न वाशिम या जिल्ह्यामधील बुद्धिमत्ताचा कुठला आहे। एका दिवशी तास काटा आणि मिनिट काटा किती वेळा एकमेकांवर येतात? 22 वेळा, 23 वेळा, 24 वेळा, 25 वेळा। प्रश्न झाला घड्याळ या टॉपिकचा। एका दिवसात एका तासामध्ये एक वेळा येतो, 12 तासामध्ये 12 वेळा न येता 11च वेळा येतो, आणि 24 तास एका दिवसात असतात 24 तास, मग 24 तासामध्ये 24 वेळा न येता 22च वेळा येतो। का म्हणजे याचा आहे अपवाद। किती वेळा एकमेकांवर येतात असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे। मग आता ह्याचा जो अपवाद आहे तो अपवाद आहे 11 ते 1 अशा 2 तासामध्ये 2 वेळा न होता फक्त 1 वेळा होतो। म्हणजे उत्तर किती झालं? 24 तासामध्ये 22 वेळा आणि पर्याय क्रमांक पहिला योग्य झाला। पुढच्या प्रश्नाकडे चला। एका गाडीने वाशिम वरून सकाळी 6:20 ला निघून 4 तास 50 मिनिटांनी ती छत्रपती संभाजीनगरला पोहोचली, तर ती किती वाजता पोहोचली? 10 वाजून 50 मिनिटं, 11 वाजता, 11 वाजून 10 मिनिटं, 11 वाजून 20 मिनिटं। बरोबर आहे। आता हा जो प्रश्न आहे तो पुन्हा आहे आपल्या घड्याळ या टॉपिकचा। आता बघा, 6 वाजून 20 मिनिटांनी सुरुवात केली, 4 तास 50 मिनिटं, 5 तासाला फक्त 10 मिनिटं कमी आहे। बरोबर आहे। मग 6:20 च्या पुढे जर तुम्ही 5 तास गेलं, 7:20, 8:20, 9:20, 10:20, 11:20, 10 मिनिटं कमी, उत्तर काय झालं? 11 वाजून 10 मिनिटं। तरी इथे करू शकता 4 वाजून 50 मिनिटं। आता इथे 70 नाही घ्यायचं, 7 आणि 5 70 नाही घ्यायचं, एक हच्चा येतो, ठीक आहे, इथे येतो 6 आणि 4 10 आणि 1 11। एकूण म्हणजे ती किती वाजता पोहोचली? 11 वाजून 10 वाजता पोहोचली, म्हणून उत्तर आलं आपलं पर्याय क्रमांक तिसरा। क्लिअर? पुढचा प्रश्न घ्या। रवी उत्तरेकडे 10 किलोमीटर, नंतर रवी उत्तरेकडे 10 किलोमीटर, पूर्वेकडे 6 किलोमीटर आणि दक्षिणेकडे 10 किलोमीटर गेला, तर सुरुवातीच्या बिंदूपासून किती दूर आहे? 6 किलोमीटर, 10 किलोमीटर, 16 किलोमीटर आणि 0 किलोमीटर। आता हा जो प्रश्न आहे आपला तो आहे दिशाज्ञान या टॉपिकचा। रवी उत्तरेकडे 10 किलोमीटर गेला, पूर्वेकडे 6 गेला आणि परत दक्षिणेकडे 10 गेला, तर सुरुवातीच्या बिंदूपासून किती दूर आहे? हे 10 म्हणजे हे पण 10, हे 6 म्हणजे हे पण 6, सुरुवातीच्या बिंदूपासून किती दूर आहे? 6 किलोमीटर वर आहे, आणि उत्तर काय यायला पाहिजे आपलं? पर्याय क्रमांक पहिला योग्य 6 किलोमीटर। पुढच्या प्रश्नाकडे चला। दक्षिण पूर्व दिशेला कोणता शब्द वापरतात? ईशान्य, वायव्य, नैऋत्य, आग्नेय। आता हा झाला दिशाज्ञानचा प्रश्न। आकृती काढूया, त्यांनी सांगितले आपल्याला आकृती काढा, दिशाचक्र काढा। पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण आणि नैऋत्य। त्यांनी विचारलं काय? दक्षिण पूर्व। दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये कोणती दिशा आहे? आग्नेय। मग दक्षिण पूर्व दिशेला कोणती दिशा म्हणून वापरतो आपण शब्द? आग्नेय दिशा वापरतो, आणि म्हणून पर्याय चौथा योग्य झाला। सोपा प्रश्न खूप जास्त। पुढचा प्रश्न, जर तर वेन आकृतीचा प्रश्न आहे, ठीक आहे, पण वेन आकृती नाही येणार, ठीक आहे, विधान येणार। विधान आहे इथे आणि अनुमान आपल्याला इथे पाहायचं आहे। जर सर्व कुत्रे प्राणी आहेत आणि काही प्राणी जंगलात राहतात, तर खालीलपैकी काय निश्चित खरं आहे? सर्व कुत्रे जंगलात राहतात, सर्व कुत्रे जंगलात राहतात असं नाही, कोणतेही कुत्रे प्राणी नाही, काही कुत्रे प्राणी नाही। आता बघा, सर्व कुत्रे प्राणी आहे, सर्व कुत्रे
प्राणी आहे आणि काही प्राणी हे जंगलात राहतात. काही प्राणी जंगलात राहतात. बरं, सर्व कुत्रे जंगलात राहतात का? सर्व कुत्रे राहतात का? नाही. एक कुत्रा एक प्राणी आहे आणि त्या प्राण्यांमधील काही प्राणी जंगलात राहतात, म्हणजे काही कुत्रे जंगलात राहतात. हा चुकला. सर्व कुत्रे जंगलात राहत नाही, बरोबर आहे. कोणताही कुत्रा प्राणी नाही, तिथे सर्व कुत्रे प्राणी आहेत. काही कुत्रे प्राणी नाहीत, तिथे सर्व कुत्रे प्राणी आहेत. झालं आपलं उत्तर. पर्याय दुसरं, सर्व कुत्रे प्राणी आहेत पण सर्व कुत्रे जंगलात राहतात असं नाही सांगितलंय. सर्व कुत्रे हे प्राणी आहेत हे मान्य आहे. काही प्राणी जंगलात राहतात, याचा अर्थ सर्व कुत्रे जंगलात राहतात का? नाही. मग तेच आपलं उत्तर बरोबर झालं. सर्व कुत्रे जंगलात राहतात असं नाही, हे आपलं अनुमान निश्चित खरं झालं. पुढचा प्रश्न, ए बी सी डी ई 5 मुलं आहेत. ए बी पेक्षा उंच, बी सी पेक्षा उंच, डी ई पेक्षा उंच, सी डी पेक्षा उंच, तर सर्वात उंच कोण आहे ए बी सी डी मध्ये? आता हा परत प्रश्न झाला तुलना या टॉपिकचा. ए हा बी पेक्षा उंच आहे, ए उंच आहे बी पेक्षा, बी हा सी पेक्षा पण उंच आहे, सी हा डी पेक्षा पण उंच आहे, डी हा ई पेक्षा पण उंच आहे. मग यांमध्ये सर्वात उंच कोण झालं? सर्वात उंच झाला ए आणि पर्याय क्रमांक पण झाला पहिलाच, कारण ए आपल्याला 1 वरच दिलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, जर टेबल बरोबर जी झेड वाय ओ व्ही असेल तर चेअर बरोबर किती असेल? सांकेतिक भाषेचा प्रश्न. आता हा प्रश्न कसा सोडवलेला आहे बघा. आता टेबल इथे ए साठी झेड दिलंय, बी साठी वाय दिलंय, म्हणजे आता हा जो प्रश्न आहे याचं जे लॉजिक आहे ते आहे एकमेकांच्या समोरासमोरचं वर्ण किंवा एकमेकांच्या विरुद्ध वर्ण आलं. ए बी सी डी झालं, इथे एक्स वाय सॉरी झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही एस टी. हा आता बघा टेबल टी ए बी एल ई, टी च्या विरुद्ध तर जी आहे म्हणून जी दिला, ए साठी झेड दिला, बी साठी वाय दिला, एल साठी ओ दिला आणि ई साठी व्ही दिला. बरोबर आहे. आपल्याला विचारलंय चेअर या शब्दासाठी सी एच ए आय आर, सी साठी दिलेला आहे एक्स, एच साठी दिलेला आहे एस, ए च्या विरुद्ध आहे झेड, आय च्या विरुद्ध आहे आर आणि आर च्या विरुद्ध आहे आय. एकमेकांच्या विरुद्ध किंवा एकमेकांच्या समोरासमोर पद. उत्तर काय आलं? एक्स एस झेड आर आय. पर्याय कुठला बरोबर आला? पर्याय तिसरा योग्य झाला, एक्स एस झेड आर आय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. 3, 6, 11, 18, 27 तर पुढील संख्या कोणती? ऑप्शन आहे 34, 38, 36 आणि 40. 3, 6, 11, 18, 27 प्रश्नचिन्ह 3 अधिक 3 6, 6, 7, 8, 9, 10, 11, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 18 आणि 9 27. बघा 3, 3, 2, 5, 2, 7, 2, 9, 2, 11. विषम संख्यांचा गॅप आहे. 27 मध्ये 11 मिळवल्यावर उत्तर 38 झालं, म्हणजे पर्याय दुसरा झाला. संख्यामाला किंवा संख्या मालिका किंवा अंकमाला या टॉपिकचा हा होता प्रश्न. गॅप होता विषम संख्यांचा 3, 5, 7, 9, 11. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. एका वर्गात 40 विद्यार्थी आहेत. 25 जणांना क्रिकेट आवडतं, 20 जणांना फुटबॉल आवडतं, तर दोन्ही खेळ आवडत असलेल्यांची संख्या किती? 5, 10, 15, 20 हा वेन आकृतीवर आधारित माहिती पृथक्करणाचा प्रश्न आहे. बघा 25 जणांना क्रिकेट आवडतं, 20 जणांना फुटबॉल आवडतं, 45 जण झाले. माझ्याकडे वर्गात 40च जण आहेत. 45 मधनं 40 गेले, उत्तर आलं 5. 5 जण असे आहेत ज्यांना दोन्ही खेळ आवडतात. उत्तर झालं पर्याय पहिलं.
25 जणांना क्रिकेट, 20 जणांना फुटबॉल, 25 अधिक 20 होतात 45, त्यामधनं 40 गेले कारण 40च लोक होते, 45 मधनं 40 गेलं, उत्तर आलं आपलं 5, पर्याय आला पहिलाच. पुढच्या प्रश्नाकडे या. 5 रेषा काढल्यास जास्तीत जास्त किती छेदनबिंदू मिळू शकतात? आकृती एकमेकांना छेदणाऱ्या 5 रेषा आहेत. 8, 10, 12, 15. आता हे जो छेदनबिंदूचा प्रश्न आहे, सेम जर आपण म्हटलं 5 व्यक्ती एकमेकांसोबत कुस्ती खेळतात तर किती कुस्ती होतील, या टाइपचा प्रश्न जातो हा. मग यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे n, n वजा 1 छेदात 2. n दिला आहे 5, 5तून 1 गेले 4, भाग लावला 2, 2 ने 4 ला भागलं 2, 5 गुणिले 2, 5 दुनी होतात 10, म्हणजे एकमेकांवेळा म्हणजे छेदनबिंदू किती मिळतील? 10 छेदनबिंदू मिळतील. पर्याय दुसरा योग्य येणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एका फोटोमध्ये अजय एका स्त्रीकडे बोट दाखवून म्हणतो ही माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक बहिणीच्या मुलाची पत्नी आहे, तर त्या स्त्रीचा अजयशी नातं काय? बहिणी झाला आहे, तिथे वहिनी पाहिजे, मावशी आणि आत्या. आता हा जो प्रश्न आहे तो आहे नाते संबंध या टॉपिकचा. एका फोटोमध्ये अजय एका स्त्रीकडे बोट दाखवून म्हणतो ही माझ्या म्हणजे अजयच्या माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक बहिणीच्या मुलाची पत्नी आहे. तर त्या स्त्रीच्या अजयशी नातं काय? म्हणजे ती स्त्री अजयची कोण असते? आपल्या बहिणी, आपल्या वडिलांची बहीण म्हणजे आपली आत्या, आपल्या आत्याचा मुलगा म्हणजे आपला आत्ते भाऊ, आणि आपल्या आत्ते भावाची पत्नी, आपल्या आत्ते भावाची पत्नी आपली वहिनीच होणार. इथे बहिणी दिलंय चुकून, इथे उत्तर वहिनी पाहिजे. पर्याय दुसरा योग्य झालं. आपल्या भावाची मुलगी, आपल्या आत्ते भाऊ मावस भाऊ त्याची आपल्या आत्ते भावाची पत्नी, आपल्या मावस भावाची पत्नी, आपल्या चुलत भावाची पत्नी आपली वहिनी असणार, आपल्या भावाची पत्नी पण आपली वहिनीच असणार, म्हणून उत्तर पर्याय दुसरा योग्य येतो. पुढच्या प्रश्नाकडे चला. खरं आणि खोटंचं विधान आहे. ए म्हणतो बी खोटं म्हणतो, बी म्हणतो सी खोटं बोलतोय, सी बोलतो ए आणि बी दोन्ही खोटं बोलतात. जर फक्त एकच व्यक्ती खरं बोलत असेल तर खरं कोण बोलतोय? ए, बी, सी? निश्चित नाही. खरं खोटेचा हा प्रश्न. खरे खोटे बघा. ए, बी, सी. ए म्हणतो बी खोटं बोलतोय म्हणजे हा खरं बोलतोय. ठीक आहे. जर ह्याचं विधान मी खोटं मानलं की बी खोटं बोलतोय, याचा अर्थ बी खरं बोलत असेल, सी खोटं बोलतोय, म्हणजे उत्तर काय झालं? सी म्हणतो ए आणि बी दोघं पण खोटं बोलतात. बरोबर. आता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त कोणाला वोट भेटतायत ते बघू. ए म्हणतोय बी खोटं बोलतो, बी ला 1 वोट. बी म्हणतो सी खोटं बोलतो, सी ला 1 वोट. सी म्हणतो ए आणि बी दोघं पण खोटं बोलतात, ए पण खोटं बोलतोय, बी पण खोटं बोलतोय. या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त वोट बी ला आलं, म्हणजे खरं कोण बोलतंय? तर खरं हा बी बोलत आहे, म्हणून पर्याय क्रमांक दुसरा येणार. ऑफकोर्स मी खरी असेल तर माझी बाजू कोणच नाही घेणार, माझेच नाव जास्त लोक घेणार, माझं नाव जास्त लोक घेताय, याचा अर्थ मी खरं बोलत आहे. हे याचं जास्त चांगलं लॉजिक आहे. पुढचा प्रश्नाकडे जाऊया. ABCDE एका ओळीत बसले आहेत. बी हा ए च्या डावीकडे, डी सी च्या उजवीकडे, सर्वात उजवीकडे ई आहे, तर डावीकडून दुसरा कोण? ABC निश्चित नाही. बैठक व्यवस्थेचा प्रश्न आहे. आता ह्याच्यामध्ये आन्सर की नुसार काय उत्तर आहे हे पण मी तुम्हाला एकदा सांगून देते. बघा. बी हा ए च्या डावीकडे आहे, ए च्या डावीकडे बी आहे, डी हा सी च्या उजवीकडे आहे, सी च्या उजवीकडे डी आहे. ही झाली माझी पहिली मांडणी. दुसरी मांडणी, बी हा ए च्या डावीकडे, ए च्या डावीकडे बी आहे, डी हा सी च्या उजवीकडे, सी च्या उजवीकडे डी आहे, आणि सर्वात उजवीकडे ई आहे, सर्वात उजवीकडे ई आहे. बरोबर आहे ना? तर डावीकडून दुसरा कोण? डावीकडनं दुसरा इथे डी येणार किंवा इथे ए येणार.
बरोबर आहे ना, आपण निश्चित नाही सांगू शकत. आन्सर की मध्ये याचं उत्तर ए आलेलं आहे, पण माझ्या हिशोबाने याचं उत्तर पाहिजे निश्चित नाही. का म्हणून? कारण की हा जो सी आहे तो नेमकी कुठे आहे माहित नाही. तो ए च्या उजवीकडे आहे का तो म्हणजे सी हा समजा बी च्या डावीकडे डी आहे का सी एका टोकाला आहे का तो उजवीकडे आहे हे माहित नाही. पण मग या सी आणि डी ला आपण इथे घेऊ शकतो का इथे घेऊ शकतो हे पण नाही माहित. आन्सर की मध्ये ही मांडणी आहे. आन्सर कीच्या नुसार माझ्यानुसार याचं उत्तर निश्चित नाही हे यायला पाहिजे, कारण आपल्याला माहिती तर पाहिजे सी कुठे बसलाय नेमकी. क्लिअर आहे? पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक आता 14, 15, 16 असेल. 4 मित्र राहुल, अमित, करण, सुरेश वेगवेगळे खेळ खेळतात. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, हॉकी. राहुल क्रिकेट खेळत नाही, करण टेनिस खेळतो, अमित फुटबॉल खेळत नाही, सुरेश क्रिकेट आणि फुटबॉल पण नाही खेळत. तर राहुल कोणता खेळ खेळतो? फुटबॉल, टेनिस, हॉकी आणि क्रिकेट. चला, आपल्याकडे 4 लोक आहेत. एक आहे राहुल, एक आहे अमित, एक आहे करण आणि एक आहे सुरेश. हा, आपल्याकडे आता गेम कोणते कोणते आहेत इथे मी एका कोपऱ्यात लिहिते. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस आणि हॉकी. माहितीच्या पृथक्करणाचा प्रश्न आहे हा. बरं, बघा, राहुल क्रिकेट नाही खेळत, चालेल. करण टेनिस खेळतोय, टेनिस कट करा कारण तो करणकडे गेला. अमित फुटबॉल खेळत नाहीये, चालेल. सुरेश क्रिकेट आणि फुटबॉल नाही खेळत. आता तो सुरेश क्रिकेट नाही खेळत, तो सुरेश फुटबॉल नाही खेळत. सुरेशकडे ऑप्शन काय उरला? हॉकीचा. सुरेश काय खेळणार? सुरेश हॉकी खेळणार. बरं. आणि काय सांगितलं? राहुल क्रिकेट नाही खेळत. आता राहुल क्रिकेट नाही खेळत म्हणजे राहुलकडे एकच ऑप्शन उरला, तो म्हणजे फुटबॉलचा. मग आता अमितकडे एकच खेळ उरला, तो म्हणजे क्रिकेटचा. ही झाली आपली माहिती. याच्यावर आहेत आपले 3 प्रश्न आधारित. राहुल कोणता खेळ खेळतोय? राहुल खेळत आहे फुटबॉल. पर्याय क्रमांक आला पहिला. राहुल खेळतोय फुटबॉल. पर्याय क्रमांक आला पहिला. पुढचा प्रश्न. अमित कोणता खेळ खेळतो? टेनिस, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल. अमित. अमित कोणता खेळ खेळतो? अमित खेळत आहे क्रिकेट. अमित खेळ खेळतो क्रिकेटचा. पर्याय तिसरा झाला. अजून एक प्रश्न ह्याच्यावर. हॉकी कोण खेळतं? राहुल, अमित, करण, सुरेश. हॉकी सगळ्यात शेवटचा. हॉकी कोण खेळत आहे? आपला सुरेश. सुरेश खेळतो हॉकी. मग तेच विचारलं, हॉकी कोण खेळत आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे सुरेश, आणि तो आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. एक प्रश्न सोडवला, 3 मार्क घेतले. माहितीच्या पृथक्करणाचा प्रश्न होता. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जर 1 जानेवारी 2026 ला सोमवार असेल तर 27 जून 2026 ला कोणता वार असणार? गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. हा प्रश्न आहे दिनदर्शिका. 1 जानेवारी 2026 ला सोमवार, तर 27 जून 2026 चा वार काय? आपला जानेवारी महिना हा 31 दिवसांचा आहे. त्याच्यातून 1 दिवस संपला, 30 दिवस उरले, त्याला 7 ने भागलं, बाकी 2 आली. फेब्रुवारी महिना 28 चा, त्याला 7 ने भागलं, बाकी 0. मार्च महिना 31 चा, त्याला 7 ने भागलं, बाकी 3. एप्रिल महिना 30 चा, त्याला 7 ने भागलं, बाकी 2. मे महिना 31 चा, त्याला 7 ने भागलं, बाकी 3. जूनच्या महिन्याचे आपल्याला 27च दिवस दिले. 27 ला 7 ने भागलं, 7 त्रिक 21, उरले 6. या दिलेल्या बाकींची आपल्याला बेरीज करायची आहे. 5, 5, 10, 10 आणि 6 झाले 16. 16 ला 7 ने भागलं, बाकी आली 2. बाकी 2 म्हणजे सोमवारच्या पुढे 2 वार, मंगळवार आणि बुधवार.
आता ऑप्शन मध्ये बुधवार हा ऑप्शन नसल्यामुळे हा प्रश्न बाद केला गेलेला आहे. माझं उत्तर आलं बुधवार, ऑप्शन मध्ये बुधवार नाही. जानेवारी महिना 31 आहे, त्याच्यातून पहिला दिवस संपला, 30 दिवस उरले 7. 2026 लीप वर्ष नाहीये, म्हणून फेब्रुवारीचे 28 दिवस 7 भागलं 0, मार्चचे 31 दिवस 7 भागलं बाकी 3, एप्रिलचे 30 दिवस 7 भागलं बाकी 2, मे 31 7 भागलं बाकी 3, जूनचे 27 दिवस दिले, 27 ला 7 भागलं बाकी 6, सगळ्यांची बेरीज केली 9 10 11 12 13 14 15 16, 16 ला 7 भागलं बाकी 2, सोमवारच्या पुढे 2 वार, मंगळवार बुधवार. उत्तर झालं बुधवार, ऑप्शन मध्ये नाहीये. बरोबर आहे, ठीक आहे. बघा, फक्त ऑप्शन मध्ये नसेल तरी पण कन्फ्यूज व्हायचं नाहीये, नाही तर तुम्हाला वाटणार की उत्तरच नाहीये. मग काय, काही वेळेला प्रश्नांना म्हणजे ज्यांनी अटेम्प्ट केलाय त्यांना ह्याचा मार्क भेटतो, काही वेळेला हा प्रश्न बाद करून घेतला जातो. क्लिअर आहे सगळ्यांना? चला, त्यानंतरच्या पुढच्या क्वेश्चन कडे जाणार आहोत. 1 1 4 9 25 64 पुढील संख्या कोणती? 125 169 196 आणि 225. चला बघा, 1 1 4 9 25 64, 1 चा वर्ग, 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 5 चा वर्ग, 8 चा वर्ग. आता बघा, इथे शून्याचा वर्ग एकच आहे. एकाचा वर्ग 1 अधिक 2 होतात 3, 3 अधिक 2 1 अधिक 2 होतात 3, म्हणून 3 चा वर्ग केला. 2 अधिक 3 होतात 5, 5 चा वर्ग केला. 3 अधिक 5 होतात 8, 8 चा वर्ग केला. 8 अधिक 5 होतात 13, त्या 13 चा वर्ग करायचा आहे. 13 चा वर्ग आहे 169. पर्याय झाला दुसरा. पहिल्या दोन संख्यांची बेरीज केली आहे. 1 अधिक 1 2 चा वर्ग, त्याच्यानंतर 1 अधिक 2 3, 2 अधिक 3 5, 3 अधिक 5 8, 8 अधिक 5 13 झालं. मग 13 अधिक 8 पुढे 21 येणार. या पद्धतीने ही सिरीज गेली आहे. संख्या म्हणजे संख्या मालिकेचा प्रश्न झाला. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे चला. जर पेन्सिल बरोबर RGPEKN असेल तर पेपर बरोबर किती असेल? आता हा प्रश्न जर तर म्हटलं म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सांकेतिक भाषेचा प्रश्न झाला. PENCIL साठी दिलं गेलं आहे RGPEKN. इथे आहे पेपर PAPER. P नंतर QR, E नंतर FG, N नंतर OP, C नंतर DE, I नंतर JK, L नंतर MN. प्रत्येक वर्ण 2-2 ने पुढे घेतले. P नंतर QR, A नंतर BC, P नंतर QR, E नंतर FG, R नंतर ST. प्रत्येक वर्ण जर मी 2 ने पुढे घेतलं तर माझं उत्तर आलं RC RGT. प्रत्येक वर्ण 2-2 ने पुढे घेतलं, उत्तर आलं RC RGT. पर्याय क्रमांक तिसरा योग्य झाला. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. गाय बकरी वाघ म्हैस मेंढी याच्यातलं वेगळं कोणतं? वाघ गाय बकरी म्हैस. गाय बकरी म्हैस शाकाहारी आहे, वाघ एक मांसाहारी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक पहिला येतो. वर्गीकरणाचा प्रश्न जातो. बाकी सगळे मांसाहारी प्राणी आहेत का? नाही, बाकी सगळे शाकाहारी प्राणी आहेत. वाघ एक मांसाहारी प्राणी आहे. अजून एक, गाय बकरी आणि म्हैस हे शिंग असणारे प्राणी आहे, वाघाला शिंग नाही. दोन्ही लॉजिक लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न. A B च्या 2 वर्षानंतर जन्मला, C A च्या 3 वर्षानंतर जन्मला, B 2000 मध्ये जन्मला, तर C कोणत्या वर्षी जन्माला आला? 2001 2003 2002 आणि 2005. आता हा प्रश्न आहे दिनदर्शिकेचा.
ए बी च्या 2 वर्षानंतर जन्माला आला, बी च्या 2 वर्षानंतर ए जन्माला आला, सी ए च्या 3 वर्षानंतर, ए च्या 3 वर्षानंतर सी जन्माला आला, बरोबर. बरं, जर बी चा जन्म 2000 ला झाला, 2000 च्या नंतर 2 वर्षांनी ए म्हणजे 2002 ला ए, ए च्या नंतर 3 वर्षांनी सी, 2000 अधिक 3, 2002 अधिक 3, 2005. मग सी चा जन्म कधी झाला? सी चा जन्म 2005 रोजी झाला. पर्याय क्रमांक 4 आला. काय केलं आपण? सगळ्यात आधी बी चा जन्म झाला 2000 ला, 2 वर्षानंतर ए चा जन्म झाला 2002, अजून 3 वर्षानंतर बी सी चा जन्म झाला म्हणजे 2005. पुढचा प्रश्न, विधान आणि निष्कर्ष या टॉपिकचा प्रश्न आहे. विधान वाचा. सर्व शिक्षक विद्वान आहेत आणि काही विद्वान लेखक आहेत. निष्कर्ष वाचूयात. काही शिक्षक लेखक आहेत आणि काही लेखक विद्वान आहेत. निष्कर्ष 1 बरोबर, निष्कर्ष 2 बरोबर, दोन्ही निष्कर्ष बरोबर आणि दोन्ही निष्कर्ष चुकीचे. विधान काय दिलेत? सर्व शिक्षक विद्वान आहेत आणि काही विद्वान लेखक आहेत. आता निष्कर्ष वाचा. काही शिक्षक लेखक आहेत. काही शिक्षक लेखक आहे का? नाही. शिक्षकांचं वर्तुळ वेगळं, लेखकांचं वेगळं. पहिला निष्कर्ष चुकला. दुसरं, काही लेखक विद्वान आहेत. लेखकांचा आणि विद्वानांचा हा एवढा भाग कॉमन असल्यामुळे आपला हे वाला अनुमान बरोबर आलं. म्हणजे उत्तर काय झालं? फक्त निष्कर्ष 2 बरोबर. पर्याय क्रमांक दुसरा योग्य येतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. घड्याळात 5:40 वाजता तास काटा आणि मिनिट काट्यांमधील कोन किती? 5:40 वाजलेला घड्याळ आहे समजा. ऑप्शन आहे 70 अंश, 80 अंश, 90 अंश, 100 अंश. अंशात्मक कोन विचारलाय म्हणजे फॉर्म्युला जाणार 11m/2 - 30h वाला. आता आपल्या ह्याच्यामध्ये मिनिट दिलेले आहेत 40, तर आपल्याला तास दिलेले आहेत 5. 40 ला मी 2 ने भागलं 20 आलं. 11 गुणिले 20 220 वजा 5 त्रिक 15 150. 220 मधनं 150 गेले 70 अंश. 5 वाजून 40 वाजता किती अंशाचा कोन झाला? 70 अंशाचा कोन झाला आणि म्हणून आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक पहिला. घड्याळ या टॉपिकचा होता हा प्रश्न. क्लिअर आहे? ठीक आहे. तर हे होते आपले वाशिम या जिल्ह्यामधील बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न. भेटूयात आपण आपल्या पुढच्या जिल्ह्याच्या विश्लेषणामध्ये. आता थांबते. जय हिंद, बाय बाय, टेक केअर. थँक्यू सगळ्यांना.